90% लोक ऍव्हरेज लेवललाच राहतात आणि ओनली 10% लोक जे असतात ते एक्स्ट्राऑर्डिनरी लेवलला जाऊन पोहोचतात. या दोघांच्या मधला एकच कॉमन डिफरन्स आहे, तो म्हणजे डिसिप्लिन. हे डिसिप्लिन सगळ्यांच्या मध्येच असतं, बेसिकली ऍव्हरेज असू दे किंवा एक्स्ट्राऑर्डिनरी असू दे. पण फरक इतकाच आहे, जे ऍव्हरेज माणसं असतात ते एक सर्टन टाइम लिमिट मध्ये डिसिप्लिन मध्ये राहतात आणि त्यांना फेल्युअर मिळायला लागलं तर डिसिप्लिन ब्रेक करतात, किंवा एक सर्टन टाइम पिरियड नंतर डिसिप्लिन हल्ल्यानंतर त्यांना एक छोटस कुठेतरी स्मॉल सक्सेस मिळालं की ते डिसिप्लिन ब्रेक करतात. पण जे 10% लोक असतात त्यांना या गोष्टीचं काहीच फरक पडत नाही. स्मॉल फेल्युअर असू दे, बिग फेल्युअर असू दे, स्मॉल सक्सेस असू दे किंवा बिग सक्सेस असू दे, त्यांना मेंटेन करायचं असतं ते म्हणजे डिसिप्लिन. आणि हेच डिसिप्लिन ते मेंटेन करत जातात आणि त्या फील्ड मध्ये मास्टर्स क्रिएट करतात. जर का तुम्हाला कोणत्याही फील्ड मध्ये मास्टर क्रिएट करायचं असेल तर स्मॉल, बिग, फेल्युअर, सक्सेसनं कोणत्याही गोष्टीचा फरक न पाडून घेता तुम्हाला त्या फील्ड मध्ये डिसिप्लिन राहणं गरजेचं आहे. जर का तुम्ही डिसिप्लिन मध्ये राहाल त्या फील्ड मध्ये मास्टर्स नक्की बनाल.